विठू माऊली तू माऊली जगाची म्हणणाऱ्या विठुरायांचं आम्ही दर्शन घेतलंय आणि इथे पंढरीतल्या वेगवेगळ्या स्पॉट्स जे फेमस आहेत तिथं आम्ही व्हिजिट केल्या आणि आता आलेलो आहे तुळशी वृंदावन येथे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपलं नाव? महेश साबळे. तर तुळशी वृंदावन ह्या जागेचं महत्व काय सांगणार आपण? तुळशी वृंदावन या जागेचं महत्व सांगण्यासाठी मोठी समोर बघता तुम्ही विठ्ठलाची मूर्ती आहे. जेवढे संत झाले महाराष्ट्रात तेवढ्या संतांची सर्व साईडनं वॉल पेंटिंगवरती पेंटिंग केलेले आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांनी पूर्ण पेंटिंग केलेले आहेत भिंतीवरती. जे 8 महाराष्ट्रात मेन संत झाले त्या 8 संतांच्या वरती साईडला मूर्ती आहेत. त्या 8 प्रकारच्या तुळशी आहेत. राम तुळस, कृष्ण तुळस, वैजंती तुळस, लेमन तुळस, बेजिल तुळस, लवंग तुळस, काळी तुळस, रान तुळस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 8 तुळशी आहेत. या साईडला पाहू शकतो तुम्ही ब्रिटिशकालीन तलाव आहे. या ब्रिटिशकालीन तलावात तर पूर्वीच्या काळात पंढरपूरसाठी पिण्यासाठी वापर केला जात होता. आता वापर नाही. आता फक्त साठवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. म्हणजे प्रत्येक भाविक इथे येत असतो. हो बरोबर. म्हणजे कारण आम्ही आता गोपाळपुरा इकडे तिकडे सगळीकडे जाऊन तर त्यातलं हे महत्वाचं स्थान आहे. बरोबर. म्हणजे इथे आपण जेव्हा भेट देतो तेव्हा सगळ्या संतांच्याही आपल्याला आपोआपच दर्शन होत असतंय. पेंटिंग पूर्ण संतांचे पूर्ण पेंटिंग केलेले आहे. त्यासाठी जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांनी पूर्ण अतिशय जिवंत अशाच पेंटिंग केलेले आहेत. आणि आपलं म्हणजे व्हिजिटिंग आवर्स किती आहे? कुठून किती वाजेपर्यंत येऊ शकतो आपण? आपण सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुळशी वृंदावनाला भेट देऊ शकता. 4 वर्षापासून 14 वर्षापर्यंत 10 रुपये तिकीट आहे. 14 वर्षाच्या पुढे 15 रुपये तिकीट आहे. आणि फक्त हे म्हणजे तुळशांचं फक्त आपण तिथे माहिती घेऊ शकतो. पूर्ण संतांविषयी वरती जे 8 मेन संत आहेत त्यांची पूर्ण आपण माहिती घेतली. जन्म कधी झाला, समाधी कधी घेतले, काय काय पूर्ण त्यांचे जन्मस्थान ते सर्व पूर्ण वरच्या साईडला तिथं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे तिथे आपण वाचून स्वतः माहिती घेऊ शकतो. आणि QR कोडची पण केलेले आहे. प्रत्येक पेंटिंग पशी प्रत्येक मूर्तीपाशी QR कोडची सेटिंग केलेली आहे. तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती मिळून जाईल. अरे वा वा वा. म्हणजे हे एक नवीन प्रकारचं ज्ञान म्हणजे डिजिटलायझेशनच्या युगात आपण उतरलेलो आहोत. आणि आपल्याला जी काही माहिती हवी असेल तिथे स्कॅन केलं की म्हणजे कोणाला विचारायची गरज नाही. सोबत आपल्याला गाईड घेऊन जायची ही गरज नाही. अगदी खूप उत्तम अशी ही त्यांनी टेक्नॉलॉजीचा उपयोग केलेला आहे. हे खरं तर सगळ्या ठिकाणी जर असं झालं तर आपल्याला गाईड लावायची गरज पडणार नाही. बरोबर. खरंच खूप छान माहिती दिली आपण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. जय हरी. खरं तर हे तुळशी वृंदावन जे आहे पंढरपूरचं इथे प्रत्येक भाविकाने वारकऱ्यांनी व्हिजिट करावं. इतकं सुंदर आहे. आणि आता रात्र असल्यामुळे आकाशात चंद्रमा त्याचा प्रकाश आहे आणि इथे हे मंद मंद देवांचा प्रकाश आणि खूप सुंदर नयनरम्य असा हा देखा वाटतोय.